रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक शिवजयंती सोहळा यंदा नेरळमध्ये तिथीनुसार 6 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। नेरळमधील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला यंदा तब्बल 56 वर्ष पूर्ण होत असून शिवप्रेमींमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य शिवजन्मोत्सवाच्या तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे। नेरळ येथील हनुमान मंदिरात नुकतीच उत्सव समितीची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत 2025च्या उत्सव समितीचं अभिनंदन करण्यात आलं आणि आगामी 6 मार्च रोजी होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। सर्वानुमते बंडू क्षीरसागर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। मावळते अध्यक्ष विशाल साळुंखे यांच्या हस्ते नव्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला। यासोबतच उपाध्यक्षपदी मुकुल दळवी आणि हर्षद पार्टे, सचिवपदी किरण मालक, सहसचिवपदी गुरु क्षीरसागर, खजिनदार म्हणून रमेश पवार आणि सहखजिनदार म्हणून राहुल भाटकर यांची एकमतानं निवड करण्यात आली। बैठकीदरम्यान ज्येष्ठ कार्यकर्ते किसन शिंदे यांनी तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। शिवजयंती उत्सव अधिक भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा करण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन करण्यात आलं। या बैठकीला मिलिंद मिसाळ, संतोष पेरणे, प्रीतम गोरी, चिराग गुप्ता, अल्पेश मनवे, मंगेश मगर, सर्वेश गायकवाड, प्रमोद कराळे, यतीन यादव, निलेश भवारे, सुमित क्षीरसागर, प्रतीक भिसे, हरेश भाटकर, दीप देशमुख, दुर्वांकुर पवार, सर्वेश मिसाळ, रोहन मिसाळ, विघ्नेश लाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यंदाचा 56वा शिवजन्मोत्सव नेरळमध्ये उत्साह, जल्लोष आणि शिवभक्तीच्या वातावरणात साजरा होणार असून संपूर्ण परिसर भगवामय होणार आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।